नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. वाल्मिक कराडवर आज अखेर मकोका दाखल करण्यात आलेला आहे. मकोका त्याच्यावर लावण्यात आलेला आहे आणि मकोका लावल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आष्टी-पाटोदा शिरूरचे आमदार सुरेश धस यांनी अखेर आका कोण हे उघड केलेलं आहे. आकाचं नाव त्यांनी थेटपणे घेतलेलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला बोलत असताना आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे असं थेट नाव सुरेश धस यांनी आज घेतल्याचं पाहायला मिळालं. सुरेश धसांच्या या दाव्यामुळे म्हणजे आकांचे आका कोण याचा साधारणतः कयास राजकीय वर्तुळात बांधला जात होता. मात्र आज अखेर सुरेश धसांनी नावच घेऊन टाकल्यामुळे कुठेतरी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होते का, धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून पायउतार होऊ लागतं का, अशा सगळ्या चर्चा शक्यता ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, आकांचे आका, आका आणि त्यांचे आका किंवा आका आकावरचा आका असे सगळे शब्द महाराष्ट्राला मागच्या काही दिवसापासून सुपरिचित झाले म्हटलं तरी चालेल. म्हणजे पुण्यातल्या मोर्चामध्ये सुद्धा आकाचे आका म्हणत त्यांनी ते पंढरी शेठ फडकेंचं गाणं सुद्धा सुरेश धसांनी म्हटलं होतं. मात्र आज अखेर एका मराठी वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी थेटपणे आकांचे आका कोण हे महाराष्ट्राला क्लिअरच करून टाकलंय. संकेत, जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झालेली होती, सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्षाचे आमदार असतील आणि या प्रकरणामध्ये जोरदार आवाज उठवल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केलेली होती. आणि विशेषतः हे प्रकरण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर असतील किंवा भाजपाचे आष्टी पाटोद्याचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं होतं. तर संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं होतं की आम्हाला एक बॉडीगार्ड देता, म्हणजे आम्ही आमदारांना एक बॉडीगार्ड आणि वाल्मिक कराडला 2 बॉडीगार्ड का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला होता. तर तिकडे जर आपण पाहिलं तर सुरेश धस जे की भाजपाचे विद्यमान आमदार आहेत अर्थात, आणि जर आपण पाहिलं तर ते वारंवार असं म्हणत होते की वाल्मिक कराड याच्या मागे आका कोण आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे, आकाचे आका कोण हे तुम्ही शोधलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झालेली होती त्यानंतर ते पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप जे आहेत ते केले जात होते. आकापर्यंत पोहोचलं पाहिजे, या घटनेच्या मागचा आका कोण आहे हे शोधलं पाहिजे असं वारंवार सुरेश सांगत होते, परंतु ते नाव घेत नव्हते. परंतु आज ज्यावेळी मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवरती कारवाई करणार असल्याचं जाहीर झालं, न्यायालयाने सांगितलं, त्यानंतर जर पाहिलं तर आष्टी पाटोद्याचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी थेटपणे धनंजय मुंडेंचं नाव घेतलं आणि त्यामुळे कुठेतरी आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण जर आपण पाहिलं तर खंडणीमध्ये ज्याच्यावरती आरोप होता तो वाल्मिक कराड आज अखेर त्याला हत्येच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्याला जे आहे मकोका अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला आता SIT जी आहे ते उद्या न्यायालयामध्ये हजर करून ताब्यात घेऊ शकते. निश्चितच राजरत्न, वाल्मिक कराडची प्रकृती देखील बिघडली असं बोललं जात आहे. याच विषयावर आपण अवघ्या काही वेळामध्ये टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून एक लाईव्ह देखील घेऊन प्रेक्षकांपर्यंत येणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये जर राजरत्न आपण पाहिलं तर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर रवाना झाले होते. 15 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली आणि आता धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. काय चर्चा झाली असावी दोन्ही नेत्यांमध्ये? कारण परळी ज्यावेळी आउट ऑफ कंट्रोल झालेली आहे, परळीमध्ये म्हणजे वाल्मिकवर मकोका दाखल झाल्यानंतर अवघ्या 10व्या मिनिटाला परळी शहर बंद होतं. रुग्णालय सोडून सर्व ज्या काही सेवा आहेत त्या ठप्प झाल्या होत्या. वाल्मिक कराडची आई, पत्नी आणि वाल्मिकचं संपूर्ण कुटुंब समर्थक जे आहेत ते देखील आंदोलनामध्ये उतरले होते. तर आता या 2 नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी? संकेत, जर आपण पाहिलं ज्यावेळी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचं न्यायालयाने जाहीर केलं, न्यायालयाने निर्णय दिला आणि त्यानंतर पाहिलं तर परळीमधलं वातावरण जे अत्यंत जे आहे तणावाचं झाल्याचं पाहायला मिळालं. दुकानं बंद झाली, व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली, कराड समर्थकांकडून जे आहे ते रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, रस्त्यावरती टायर जाळण्यात आले आणि कुठेतरी परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे. बसवरती दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत त्याच अनुषंगाने जर पाहिलं संकेत तर धनंजय मुंडे जे आहे ते परळीचे विद्यमान आमदार आहेत आणि त्याचबरोबर राज्यामध्ये मंत्री आहेत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत आणि त्याचबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजित पवार हे जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याच अनुषंगाने थोडंसं तुला थांबवतो. परळीमधनं एक ब्रेकिंग बातमी समोर आलेली आहे. वाल्मिक कराडच्या एका समर्थकानं स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केल्याचा एक गंभीर प्रकार जो आहे, मोठा प्रकार जो आहे तो उघडकीस आल्याचं पाहायला मिळतंय. आता ज्यावेळी वाल्मिकला दुपारी साधारणतः त्याच्यावर मकोका लागल्यानंतर त्याला
न्यायालयीन कोठडी जी ऑलरेडी देण्यात आली होती, या सगळ्यानंतर पळी बंद, त्यानंतर काही गाड्यांची तोडफोड देखील झाली होती आणि त्यानंतरचा हा प्रकार जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळतं. संकेत, ज्या पद्धतीनं चाललं हे अत्यंत गंभीर पद्धतीचं प्रकरण चाललेलं आहे. ज्या पद्धतीनं जर पाहिलं तर मसाजोगमध्ये संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या झालेली होती आणि हत्येमध्ये जर पाहिलं तर 3 प्रकारचे तपास होते. एक सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण, खंडणीचं प्रकरण, आवादा पवन सक्कीचे खंडणीचं प्रकरण आहे ते प्रकरण, आणि तिसरं प्रकरण म्हणजे संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण. जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडवरती हत्येचा गुन्हा, खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता, परंतु हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. परंतु ज्यावेळी वाल्मिक कराडने सीआयडी पुढे शरणागती पत्करली पुण्यामध्ये, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं, तपास सुरू होता. परंतु आज जर आपण अखेर पाहिलं तर त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली. कुठंतरी एवढे दिवस ज्या कायदेशीर प्रक्रिया चालू होत्या, न्यायालयापुढे त्याला हजर केलं जात होतं, परंतु त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल केला जात नव्हता. त्याच्यावरती मकोका, त्याच्या इतर जे आरोपी आहेत हत्येचे, त्या 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचं न्यायालयाने जाहीर केलेलं होतं. परंतु वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई होत नव्हती. परंतु आज ज्यावेळी न्यायालयाने जाहीर केलेलं होतं मकोका अंतर्गत वाल्मिक कराडला कारवाई होणार, त्याच्यावरती खटला चालवला जाणार, त्यानंतर कुठेतरी कराड समर्थक हे परळीमध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. कारण वाल्मिक कराडचं कार्यक्षेत्र हे परळी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्या समर्थकांनी त्या ठिकाणी आंदोलन केल्याचंही पाहायला मिळालं होतं. काही समर्थक टावरवर चढून आंदोलन करत होते. त्याचबरोबर वाल्मिक कराडची आईने जे आहे परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुद्धा केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. परळीमध्ये जो जमावबंदीचा आदेश झुगारून जे आहे कराड समर्थकांकडून जे आहे ते संकेत आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं कुठंतरी वाल्मिक कराडवरती अन्याय होतो अशी भावना कुठंतरी त्यांच्या समर्थकांमध्ये दिसते. आणि त्यामुळे जसं आताची ब्रेकिंग न्यूज सांगितलेली आहे की एका समर्थकाने स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर अजितदादांची भेट घेतल्याच्या नंतर, अजित पवारांची, उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याच्या नंतर धनंजय मुंडे तातडीनं परळीला रवाना झालेले आहेत. कारण परळीची परिस्थिती जी आहे आउट ऑफ कंट्रोल जाते की काय अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाला सूचना देण्यासाठी असेल किंवा त्याचबरोबर प्रशासनाला महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी असेल, कुठेतरी धनंजय मुंडे रवाना झाल्याचं एकंदरीत कळतंय. निश्चितच राजरत्न, आता अर्थात महाराष्ट्राला आकाचे आका कोण या प्रश्नाचं उत्तर जरी सुरेश धसांनी दिलं असलं तरी तुला आठवत असेल राष्ट्रवादीतली बडी मुन्नी असं एक नवीन त्यांनी सांगितलं होतं. बडी मुंडे मात्र कोण आहे हे अजून महाराष्ट्राला कळू शकलं नाही. मात्र आकाचे आका धनंजय मुंडे हे मात्र धनंजय मुंडेंनी जय महाराष्ट्र एका मराठी वृत्तवाहिनीवर बोलत असताना खरं तर त्यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. मात्र दुसऱ्या बाजूला मी संजय सिंघानी आहे असं देखील एका मुलाखतीत सुरेश धस म्हटले होते. त्यामुळे आता या सगळ्या स्टेटमेंटवर सुरेश धस नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही अगदी तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.